मोदींच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या महत्त्वाच्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं किंवा होणार आहे। पंतप्रधान मोदी उद्या मेट्रोमधून प्रवासही करणार आहेत। ज्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा उद्घाटन कार्यक्रम आहे त्या स्टेशनवरून आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार। मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या फेज 1 चा शेवटचा जो टप्पा आहे स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भुयारी मार्गाचे उद्घाटन उद्या होणार आहे। त्याची तयारी जी आहे ती पुणे मेट्रोकडून करण्यात येते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता ज्या ठिकाणी उभा आहे तो जिल्हा न्यायालय स्टेशन आहे, ज्या ठिकाणावरून ही मेट्रो खरं तर भुयारी सुरू होणार आहे। याच ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत। या ठिकाणावरून ते प्रवाससुद्धा करणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी जी उद्घाटनाची जी तयारी आहे ती प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येते आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी ही मेट्रो जी आहे ती मेट्रो 1:30 वाजेपर्यंत सुरू असणार आहे, त्यानंतर बंद असणार आहे। इंटरचेंज स्टेशन जे आहे ते उद्या 1:30 नंतर साधारणतः 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी प्रवाशांसाठी बंद असणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी याचीही दक्षता घ्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे मेट्रोकडून। PCMC कडून जे प्रवासी मेट्रोने येणार आहेत त्यांची इंटरचेंजची सुविधा जी आहे ती मेट्रोकडून शिवाजीनगर इंटरचेंज स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। त्या ठिकाणून मेट्रोकडून मोफत प्रवाशांना बस सेवा देण्यात आलेली आहे। त्यानंतर ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवरून PCMC मेट्रो स्टेशनला येऊ शकतात। तशीच सुविधा जी आहे ती रामवाडीकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी आहे। त्यामुळे पुणे मेट्रोकडून उद्याच्या होणाऱ्या उद्घाटनाची जी आहे तयारी सुरू करण्यात आली आहे। या भुयारी मार्गासोबतच कात्रज ते स्वारगेट हा नवीन मार्गाचं सुद्धा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि त्याची सगळी तयारी आता झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। नव्यानंच केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केलेला स्वारगेटपासून कात्रजपर्यंतचा सुमारे 3000 कोटी इतक्या प्रकल्प किंमत असलेला महत्त्वाकांक्षी साऊथ एक्सटेन्शनचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधान महोदयांच्या हस्ते उद्या होणार आहे।